नमस्कार मंडळी. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का कालसर्पदोष हा का होतो? त्याचं काय कारण आहे? चला मंडळी जाणून घेऊया त्याबद्दल. जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात काही नकारात्मक गोष्टी घडताय, म्हणजे की पैसा येतोय पण तो टिकत नाहीये. सतत आपल्या नात्यामध्ये प्रत्येक नात्यात आपल्याला भांडणं निर्माण होत आहेत. काही नवीन कार्य करण्यासाठी पाऊल टाकलं तर तिथे अडथळे निर्माण होत आहेत. हे तेव्हाच होतं जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष निर्माण होतो, तेव्हा असे अडथळे तुमच्यासोबत घडत असतात. वैदिक ज्योतिषानुसार जेव्हा राहू, केतू यांच्यामध्ये जेव्हा सर्व ग्रह येतात, तेव्हा कालसर्पयोग निर्माण होतो. राहू हे सर्पाचं मुख आहे आणि केतू हे त्या सर्पाची शेपूट आहे. आणि उरलेले बाकीचे 7 ग्रह हे त्या सर्पाच्या पोटात जातात. त्यामुळे तुमच्या जीवनात असे अडथळे निर्माण होतात. अशा व्यक्तीकडे पैसा टिकत नाही, सतत आजारपण त्याच्या अवतीभोवती फिरत राहतं व कोणत्याही गोष्टीत त्याला यश मिळत नाही. जर तुम्हाला हा दोष दूर करायचा असेल तर तुम्ही दर सोमवारी महादेवाची सेवा करावी, महादेवाला दूध अर्पण करावं आणि सापांना कधीच कोणती इजा करू नये. तर मंडळी, आजची माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा.